नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या। कापण्या केल्या की अनेक वेळा त्या कडक होतात, खुसखुशीत होत नाही। त्यावेळी अशा प्रकारे जर तुम्ही कापण्या केल्या तर एकदम खुसखुशीत अशा तयार होतात। त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना एकदम खिसून किंवा चाकूने कट करून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे चिरून गूळ घेतल्याने गूळ लगेच पाण्यामध्ये विरघळला जातो। गूळ आपला चिरून झालेला आहे। त्यानंतर या कपाप्रमाणे आपण 2 कप गूळ घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच कपाने आपण या ठिकाणी 2 कप पाणी घालून घेणार आहोत। जेवढा गूळ तेवढेच यामध्ये पाणी आपण वापरलेले आहे आणि या कपानेच आपण दोन्ही साहित्य घेतलेले आहे। गॅस चालू केलेला आहे, त्यावरती आपण पाण्यामध्ये गूळ फक्त आपण वितळून घ्यायचा आहे। या ठिकाणी पाक न करता गूळ आपण या ठिकाणी वितळून घेत आहोत। हे पहा, अशा प्रकारे या ठिकाणी आपला गूळ वितळून तयार झालेला आहे। हे पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचे आहे। हे साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर आपण गव्हाचे पीठ 4 कप घेतलेले आहे। या कपाप्रमाणे सर्व साहित्य आपण घेणार आहोत। गव्हाचे पीठ आपण चाळून घेतलेले आहे। भांड्यामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कपाने आपण 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे। सर्व साहित्य घेताना तुम्ही जर या कपाप्रमाणे घेतले तर तुमची रेसिपी परफेक्ट अशी तयार होते। त्यानंतर 1 चमचा आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत। बडीशोप 1 चमचा घालून घ्यायची आहे। त्याच चमच्याने आपण 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे। चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे। याच चमच्याने आपण सर्व साहित्य घातलेले आहे। नंतर आपण यामध्ये 2 चमचे कडक तेल घालून घेणार आहोत। तेलाचे कडकडीत असे मोहन या पिठावरती घालायचे, म्हणजे कापण्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात। तेल गरम असल्यामुळे आपण एका चमच्याने हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। चमच्याने आपले हे मिक्स करून झाल्यानंतर पीठ आपले हलके गरम असताना आपण याला तेल चांगले हाताने चोळून घ्यायचे आहे। पीठ चोळून घेतल्यामुळे पीठ एकदम हलके होते आणि याच्या कापण्या देखील मस्त अशा तयार होतात। हे पहा, अशा प्रकारे पिठाचा चांगला मुटका तयार होतो, म्हणजे आपले पीठ या ठिकाणी तयार झालेले आहे। यामध्ये आपण गुळाचे पाणी घालून घेणार आहोत। गुळाचे पाणी घालताना आपण गाळून घेत आहोत। गुळामध्ये कचरा असतो, तो गाळून घेतल्यामुळे निघाला जातो। गुळाचे पाणी घालून आपण हे पीठ चांगले मळून घेणार आहोत। जसे पाणी लागेल तसेच यामध्ये आपण पाणी घालायचे आहे। एकदम पाणी न घालता लागेल तसे थोडे थोडे करून पाणी घालून याचा पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेत आहोत। जेवढे पीठ चांगले मळले जाईल तेवढे पीठ मस्त असे मुरले जाते आणि चांगले होते। हे पहा, या ठिकाणी आपला पिठाचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। 4 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप गुळाचे पाणी सर्व आपण यामध्ये घालून पीठ मळून घेतलेले आहे। आपले कापण्यासाठी पीठ तयार झालेले आहे। पोळपोट लाटण्याला आपण तेल लावलेले आहे। या ठिकाणी आपण खसखस घेतलेली आहे, ती देखील वापरणार आहोत। पिठाचा 1 गोळा घेऊन आपण किती मोठी लाटी लाटायची त्याप्रमाणे पिठाचा 1 गोळा घ्यायचा आहे आणि हातावर चांगले चोळून त्याची अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे। पोळपोटावर हे लाटून घेणार आहोत। ही पोळी लाटताना तुम्ही पाहू शकता याला पीठ लावायची गरज नाही। पीठ आपले चांगले घट्ट असे भिजवून घेतलेले आहे आणि 5 मिनिटासाठी आपण हे भिजवून ठेवले होते, त्यामुळे मस्त असे पीठ आपले भिजलेले आहे। दोन्ही बाजूने आपण अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यावरती आपण पोळी लाटून थोडी झाल्यानंतर त्याच्यावरती खसखस आपण घालून घ्यायची आहे। ही पहा, अशा प्रकारे खसखस घातल्यानंतर पुन्हा आपण लाटण्याने पोळी लाटून घ्यायची, म्हणजे कापणी तळताना खसखस तेलामध्ये सुटली जात नाही। एका बाजूने लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील तशाच प्रकारे खसखस घालून घ्यायची आहे। लाटण्याने पुन्हा पोळी लाटायची आहे। पोळी लाटताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। हे पहा, या ठिकाणी आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे।
प्रकारे मीडियम अशी लाटून घेतलेली आहे आणि ही आपण डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत। कापण्या कट करताना तुम्ही या डायमंड शेपमध्ये कट करायच्या आहे। हे पहा, अशा प्रकारे सुरुवातीला आपण उभ्या कट करायच्या आणि नंतर याला डायमंडचा शेप द्यायचा आहे। चाकूने आपल्या कापण्या मस्त अशा कट होतात, म्हणजे आपले पीठ या ठिकाणी चांगले भिजलेले आहे। आणि पीठ जर पातळ झाले तर कापण्या आपल्या एकदम कडक अशा होतात। त्यासाठी पीठ मळताना महत्त्वाचे म्हणजे पीठ आपले घट्ट असे चांगले मळून घ्यायचे आहे। कापणी या प्रकारे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे मीडियम अशा आपण या कापण्या तयार केलेल्या आहेत आणि या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशाच आपण सर्व कापण्या या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत। बऱ्याच वेळा कापणी केल्यानंतर एकदम कडक अशी होते आणि तुटत नाही। अशा वेळी जर तुम्ही तेलाचे मोहन एकदम कडकडीत घातले तर कापणी एकदम खुसखुशीत होते आणि त्याचबरोबर त्यामध्ये बेसन पिठाचे योग्य प्रमाणात असेल तर कापणी एकदम मऊ अशी होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहे। त्यानंतर गॅसवर आपण तेल ठेवलेले आहे। तेल चांगले आपले गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये आपण पिठाचा एक गोळा घालून घ्यायचा आहे। पीठ घातल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपले तेल गरम झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक एक करून कापणी यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि तेल जास्त गरम करायचे नाही। अशा प्रकारे तेल आपले गरम करून घ्यायचे, म्हणजे कापण्या व्यवस्थित अशा तळल्या जातात। जेवढ्या बसतील तेवढ्याच आपण यामध्ये सोडून घ्यायच्या आणि मीडियम हीटवर आपण ह्या तळून घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपण झाऱ्या न लावता कापण्या आपोआप वर येतात तेव्हाच आपण चमच्याने किंवा झाऱ्याने ह्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। कापण्यांचा रंग देखील तुम्ही पाहू शकता, मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या या ठिकाणी तळून तयार झालेल्या आहेत। झाऱ्या घेऊन आपण या काढून घेणार आहोत। त्या पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे सर्व तेल एका भांड्यामध्ये निघाले जाते। अशाच आपण सर्व कापण्या या ठिकाणी तळून घेणार आहोत। कापण्या तळताना फुल गॅसवर जर कापणी तळली तर ती आतमध्ये कच्ची राहते, फक्त वरून ही तळली जाते आणि पटकन त्याला रंग येतो। त्यासाठी कापण्या तळताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आणि मीडियम गॅसवरच या तळून घ्यायच्या। या ठिकाणी कलर देखील पाहू शकता, मस्त असा आपल्या कापण्यांना रंग आलेला आहे। या सर्व आपल्या कापण्या तळून तयार झालेल्या आहे। चाळणीमध्ये काढल्यामुळे सर्व तेल खाली निघले जाते आणि मस्त अशी आपली या ठिकाणी कापणी तयार झालेली आहे। एक कापणी तोडून दाखवते। तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी ही कापणी तयार झालेली आहे। आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कापणी ही रेसिपी तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट ह्या कापण्या तयार होतात। तुम्ही देखील नक्की करून पहा। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।